महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसलाय। पावसामुळे पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। काही जिल्ह्यांमध्ये तर संपूर्ण गावालाच पुराच्या पाण्याचा वेढा आहे। पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले। पशुधनाचं देखील मोठं नुकसान झालंय। गावांचा संपर्क तुटलाय। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांना भेटी देऊन पाहणी करण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांनी आपल्या धाराशिवच्या दौऱ्यामध्ये तेथील पूरग्रस्तांना मदत केली आहे। त्यांनी दैनंदिन लागणाऱ्या 12 जीवनावश्यक वस्तूंचं एक किट तयार केलंय। अशा 18 टेम्पो किटचं वाटप एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात केलंय। दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे। राज्यात आलेल्या पूर संकटाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व मंत्री तसेच आमदारांचे एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देणार असल्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलाय। नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असं यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय।